विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वच पक्षाचे दावेदार जे आहे ते तिकिटासाठी प्रयत्न करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातला एक अतिशय लक्षवेधी आणि राज्याचं लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे बरोरा मतदारसंघ। कारण हा मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा आहे। सोबतच ज्या वर्तमान खासदार आहेत प्रतिभा धानोरकर त्यांचा देखील हा मतदारसंघ आहे। आणि आता म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथून कोणाला उमेदवारी मिळणार याच्याबद्दल काँग्रेस पक्षामध्ये मोठा संघर्ष किंवा मोठी चर्चा आहे। आणि अशातच अनिल धानोरकर यांनी आपली दावेदारी सादर केली आहे। अनिल धानोरकर हे काँग्रेसचे सदस्य आहे, सोबतच 3 वेळा भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, उपाध्यक्ष राहिले आहेत आणि शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष देखील आहे। अनिल भाऊ, तुम्ही दावेदारी केली आहे विधानसभेच्या उमेदवारासाठी, काय कारण आहे? कारण मी सतत 15 वर्ष भद्रावती नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे। त्यानंतर 2016 ते 2019 3 वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि भद्रावतीकरांनी जो माझ्यावर विश्वास केला त्या विश्वासाप्रमाणे मी काम केलेलं आहे। भद्रावतीला राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार आणि असे विविध कामं मी या नगरपालिकेच्या माध्यमातून केलेले आहे। या माझ्या कामामुळे जेव्हा बाळूभाऊ 2009 ला उभे झाले, 2014, 2019 सर्व निवडणुकीमध्ये आमच्या परिवाराला मी केलेल्या कामाचा फायदा झाला आणि नेहमी आम्हाला वरोरा तालुक्यातून मतं कमी असायचे, परंतु भद्रावती तालुका आणि भद्रावती शहरातून जास्त मतं मिळायचे, कारण मी केलेले काम आणि लोकांचा आमच्या परिवारावरती असलेला विश्वास। पण सध्या चर्चा अशी आहे की प्रतिभा धानोरकर यांच्या खासदार ते स्वतःचे जे बंधू आहेत प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे आणि सूत्रांची अशी माहिती आहे की ते जवळजवळ निश्चित काँग्रेसचे उमेदवार होतील वरोऱ्यातून, अशी माहिती आहे। अजून काही काँग्रेसने सीट डिक्लेअर केलेली नाही। माझी एक दिवस खासदार मॅडम मला बोलल्या की प्रवीण काकडेचं नाव मी समोर करत आहे, तो माझ्या रणनीतीचा एक भाग आहे असं त्या माझ्याजवळ बोलल्या। परंतु आता जसे जसे दिवस समोर चाललेले आहे तसे मीडियामध्ये असो किंवा बाकी याच्यातून त्यांना प्रमोट करण्याचं काम हे चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनाच तिकीट मिळेल असं नाही, परंतु त्यांचं नाव या याच्यामध्ये मिळेल अशी सर्वांकडे चर्चा आहे। परंतु मी सुद्धा काँग्रेसकडून तिकीट मागलेली आहे आणि काँग्रेसने केलेल्या सर्वांमध्ये समोर मी आहे। त्यामुळे काँग्रेसचे काही लीडर लोक मला बोलले की पार्टी सर्वेनुसार निर्णय घेईल आणि तुम्हाला सीट मिळाली तरच ती सीट निवडून येईल, अन्यथा ती सीट पडेल। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष ह्या सर्वेचा विचार करून मला सीट देईल। पण जर प्रवीण काकडे यांना जर तिकीट देण्यात आली खासदारांकडून तर तुमचे काय रणनीती असेल, तुमचा काय पुढचं पाऊल असेल? ते 100% मला सोडून सीट कोणालाही जरी मिळाली तरी मी उभं राहणार। मी माझे ऑप्शन खुले ठेवलेले आहे। मला काही पक्ष असो किंवा इतरही लोक माझ्या खूप संपर्कात आहे आणि मी 100% तिकीट म्हणजे निवडणूक लढणारच आहे। काँग्रेसने दिली, काँग्रेसला मागणी केली आहे तर फारच छान, नाही दिली तरी पण मी निवडणूक लढणारच। धन्यवाद। तर हे होते अनिल धानोरकर, त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की काँग्रेस पक्षाने तिकीट दिली तर मी निवडणूक लढेल, नाही दिली तरीही निवडणूक लढणार। म्हणजेच कुठेतरी खासदार धानोरकर जे आहे त्यांच्या घरात आता तिकिटीसाठी एक संघर्ष उभा झाला आहे भाऊ आणि भासरा यांच्यामध्ये, आणि कोणालाही एकाला तिकीट दिली तर त्यामुळे परिवारात कुठेतरी एक ज्याला म्हणतो संघर्षाचं वातावरण निर्माण होईल आणि एक फूट जी आहे अशा प्रकारे धानोर कुटुंबियात आपल्याला दिसून येत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।